पहिल्यांदी युवा पिढी जी आहे तर ती फक्त बेरोजगारच होती. आता मित्रांनो, युवा पिढी बेरोजगार आहेच तर आहे, पण त्यांची IQ लेवल इतकी खाली गेली, मॅच्युरिटी इतकी खाली गेलेली आहे ना की सांगू शकत नाही. मित्रांनो, रिसेंटली एक जज म्हणतो की भारताचे जे यूथ जो आहे तर तो यूथ जो आहे तर तो कॉक्रोच आहे. ठीक आहे, अनएम्प्लॉयड यूथ. आणि मित्रांनो, ह्या एका वाक्यावरती युनायटेड स्टेट अमेरिकामध्ये बसलेला व्यक्ती जो आहे तर तो अकाउंट खोलतो, एक पार्टी बनवतो आणि भारतातले लोक जे आहे फार बावळटासारखं जे आहे तर त्या अकाउंटला सपोर्ट करतात. आणि तो जो व्यक्ती आहे तर तो पर्टिक्युलर जो पार्टीचा सदस्य आहे. आणि मित्रांनो, एका वेळेस इतकं PR चालवलं ना की त्या अकाउंटवरती 4 दिवसामध्ये जे आहे तर मोर दॅन 10 मिलियन्स फॉलोअर्स गेलेले आहे. आणि मित्रांनो, म्हणजे सांगताना इतकं वाईट वाटतं की खरंच आपला युवा जी पिढी आहे तर त्यांच्यामध्ये IQ लेवल खूप कमी आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणणार की एका फॉलोवर्सनी आणि किंवा एका ज्या अकाउंट जे आहे तर ते त्यांनी काय होऊ शकतं. मित्रांनो, ह्या एका करंट एक्झाम्पलवरतून कळतं की जे भारतातली युवा पिढी जी आहे वॉरला, सपोज एक्झाम्पल घ्या मित्रांनो, वॉरला एक जर सिच्युएशन झाली, प्रोटेस्ट नेपाळमध्ये पाहिलं तुम्ही, जेनजी प्रोटेस्ट झालं मित्रांनो, तर बाहेरच्या जे एजन्सीज आहे तर त्यांना कळतं की इथं प्रोटेस्ट करणं जे आहे तर तो खूप सोपं आहे. तर आपण जेनझीवरती जरी प्रोटेस्ट केलं तरी इथं जे आहे तर इथं अनस्टॅबिलिटी होऊ शकते, भारतामध्ये अनस्टॅबिलिटी होऊ शकते. मित्रांनो, तात्काळ इंडियन गव्हर्नमेंटने जे आहे तर ते इंस्टाग्राम अकाउंट पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. एक्स अकाउंट तर केलंच आहे, ट्विटर अकाउंट त्यांनी हेच केलेलं आहे. पण त्यासोबत मित्रांनो, इंस्टाग्राम अकाउंट आणि जितके पण अकाउंट्स आहे ते कॉक्रोच जनता पार्टीचे ते पहिल्यांदा बंद केले पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती. जय हिंद, जय महाराष्ट्र.